वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला छान भट्टीसारखी भाजलेले शेंगदाणे घरीच करून दाखवणार आहे। असे शेंगदाणे चौपाटीवर किंवा आपण मुलांना गार्डनमध्ये घेऊन गेल्यावर खारेमुरे विकणारे लोक मिळतात आपल्याला, त्यांच्याकडनं आपण विकत घेतो। तसे शेंगदाणे जर आपल्याला कधी घरी खावेसे वाटले तर ही पद्धत तुम्ही नक्की अवलंबून बघा। आणि मी हे खारे शेंगदाणे कसे केले आहेत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि घरी नक्की ट्राय करून बघा। खूप मस्त होतात, एकदम खमंग होतात आणि चवीला देखील खूप छान लागतात। अगदी विकतच्या सारखे भट्टीसारखेच हे शेंगदाणे आपल्याला तयार घरी मिळतात। तर इथे बघा मी 4 वाट्या शेंगदाणे घेतले आहे। तुम्हाला जेवढे घ्यायचे तेवढे तुम्ही घेऊ शकता। 4 वाट्याला मी 4 चमचे पोहे खायचे चमच्याने मीठ घातलेलं आहे। तर मी हे 2 तास इथे हे शेंगदाणे भिजवणार आहे पाण्यामध्ये। तर भिजवण्याच्या ऐवजी तुम्हाला जर लगेच करायचे असतील तर तुम्ही हे 4 वाट्या शेंगदाणे कुकरमध्ये देखील मिठाच्या पाण्यामध्ये उकडून घेऊ शकतात किंवा कढईमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकून देखील उकडून घेऊ शकता। तर हे छान 2 तास भिजल्यानंतर मी इथे हे चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि चाळणीमध्ये काढल्यावर पूर्णपणे याचं पाणी निथळून घ्यायचं आहे। तर पाणी निथळल्यानंतर मी हे फॅन खाली 10 मिनिटं सुकत घालणार आहे। तर व्यवस्थित इथे सुकले हे शेंगदाणे, व्यवस्थित त्यांचं वरचं जे पाणी आहे ते व्यवस्थित फॅन खाली सुकल्यानंतर आपण हे शेंगदाणे एका बाउलमध्ये किंवा कटोऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहे। बघा या हाताला बिलकुल ओलसरपणा लागत नाहीये, वरतून छान सुकले आहेत। आणि इथे बघा मी हे शेंगदाणे आपल्याला भट्टीसारखे करायचे आहेत, त्यामुळे इथे मीठ घेत आहे कढईमध्ये। तर 1 किलो मीठ इथे मी घेतलेलं आहे। तर मीठ आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडंसं आधी। मीठ चांगल्या पद्धतीने गरम झाल्यावर मग आपल्याला इथे याच्यामध्ये हे शेंगदाणे थोडे थोडे करून घालायचे आहे। तर इथे मी जेवढे शेंगदाणे घेतले तेवढे 2-3 बॅचमध्ये भाजणार आहे। तर आधी एक बॅच टाकून घेतलेली आहे। तर त्यामध्ये बघा व्यवस्थित मिठामध्ये हे मंद गॅसवर 10 मिनिटं आपल्याला अशाच पद्धतीने भाजायचे आहेत आणि सारखं हलवत राहायचं आहे थोड्या थोड्या वेळाने। एक असं मिठामध्ये ठेवून इकडे तिकडे कुठे गेलं तर शेंगदाणे करपतात किंवा जळाल्यासारखे होतात। तर व्यवस्थित इथेच उभं राहून आपल्याला 10 मिनिटं हे छान मिठामध्ये खालीवर असे खरपूस करून भाजायचे आहेत। तर खूप यांचे साल निघेपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे। जेव्हा साल याचं कुस्करल्यावर निघते शेंगदाण्याचं त्यावेळेस आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत असं समजावं। बघा कसे गोल्डन ब्राऊन रंगावरती दिसत आहेत, छान खरपूस भाजले गेलेले आहेत। तर बघा असे साल निघले की समजायचं आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत। तर अशा पद्धतीने ह्या चाळणीने आपण मीठ गाळून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे वर राहतात बघा। तर अशा पद्धतीची चाळणी सगळ्यांकडेच असते। तर असे शेंगदाणे गाळून घ्यायचे आणि मीठ खाली आणि शेंगदाणे वर आपल्याला मिळतात। तर अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या घरी देखील ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल। आणि भट्टीसारखे चौपाटीवर मिळणारे किंवा गार्डनमध्ये मिळणारे शेंगदाण्यांचा आनंद आपण घरी बसल्या घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्यवस्थित शेंगदाणे आपले तयार झाल्यानंतर घरी हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही स्टोअर करू शकतात। तर रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर कसे दिसत आहेत बघा हे खारेमुरे शेंगदाणे। या मग